सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेत। चक्काजाम आंदोलन सर्व ठिकाणी शांततेत पार पडलेत। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला शासन दरबारी आरक्षणासह इतर 26 मागण्या प्रलंबित असून हे आरक्षण देण्यासाठी सरकार उदासीन आहे। त्यामुळे शांततेच्या मार्गाने मंगळवारी सकाळी 10:30 वाजता टाकळी ढोकेश्वर वासुंदे चौकात 1.5 तास रस्ता रोको करण्यात आले। यावेळी या मागण्यांचे निवेदन विभागीय पोलीस अधिकारी डॉ. आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे, नायब तहसीलदार दत्तात्रय बाहुले यांना देण्यात आले। या आंदोलनात शिवप्रहारचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, भूमिपुत्रचे अनिल देठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठुबे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, मराठा महासंघाचे अध्यक्ष किरण तराळ, उपसरपंच महादू भालेराव, भूमिपुत्राचे अध्यक्ष सचिन सैद, शिवप्रहारचे तालुकाध्यक्ष अमोल रोकडे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष स्वप्नील ठुबे यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। महिलांच्या वतीने कुमारी वाळुंज हिने आपले मनोगत व्यक्त केले। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार बुद्धिभेद आणि शब्दछल करून या दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे। म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख 6 मागण्या घेऊन या मोर्चाचे आयोजन केले असल्याचे संजीव भोर यांनी सांगितले। सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन 31 जानेवारीला घोषित करण्यात आलेलं होतं। मागच्या 6 महिन्यापासून मराठा समाज लोकशाही मार्गाने लाखो करोडोच्या संख्येने रस्त्यावर उतरून अभूतपूर्व आंदोलन मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी उभं केलं। कोपर्लीतल्या आमच्या एका मराठा कन्येवर झालेला अत्याचार असेल, मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, शेतकऱ्यांच्या समस्या, मुंबईतलं शिवस्मारक अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाज सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे। मात्र आजपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतलेली नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर समस्त मराठा समाजाच्या वतीने हा मिनी चक्काजाम जाहीर करण्यात आलेला होता। सरकारला हा इशारेवजा हे आंदोलन आहे, प्रतिकात्मक आंदोलन आहे की अजूनही आम्ही सरळ मार्गाने आमच्या मागण्या मांडत आहोत, आमच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी इशारेवजा हे आंदोलन आम्ही सगळीकडे महाराष्ट्रभर करत आहोत। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे नगर कल्याण हायवेवर समस्त मराठा समाजाच्या वतीने आज जवळपास 2.5 ते 3 तास या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत, आगामी आंदोलनाच्या वाटचालीबाबत आणि इशाऱ्याबाबत निवेदन आम्ही या ठिकाणी लिखित निवेदन दिलेलं आहे। सरकारने आमच्या मराठा समाजाच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा मराठा समाज यापुढे राजकीय भूमिका घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही आणि याची किंमत शेवटी सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल। म्हणून आमचा मराठा समाज निष्पक्ष आणि बिगर राजकीय आंदोलन करत आहे। ते आंदोलन असंच सरळ पुढे जात राहावं यासाठी सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी असं आवाहन या निमित्ताने करत आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येने समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाला आणि आंदोलन यशस्वी झालं। त्याबद्दल तमाम मराठा समाज बांधवांचं, पारनेर तालुक्यातील मराठा समाज बांधवांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढे व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा सरकारला या निमित्ताने देतो। जय शिवराय। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आणि आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये देखील टाकळी ढोकेश्वरच्या या चौकामध्ये पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देखील चक्काजाम आंदोलन आम्ही केलेलं आहे। या आंदोलनामध्ये देखील आम्ही ज्या पाठीमागे मराठा क्रांती मोर्चामध्ये जे काही मागण्या मांडलेल्या आहेत त्याच मागण्या आमच्या कायम आहेत। आतापर्यंत शासनाकडे आम्ही आंदोलनं करून मराठा क्रांती मोर्चे काढून देखील आज आमच्या मागण्या मांडल्या, परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही। म्हणून आता मराठा समाजामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे। आज चक्काजाम आंदोलन केलं हे छोटंसं आहे, परंतु भविष्य काळामध्ये जर सरकारने आमची दखल घेतली नाही, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर निश्चितपणे संपूर्ण राज्यामध्ये सकल मराठा समाज हा आक्रमक होईल आणि एक 11 आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरलेल्या सरकारला अटक काढेल सरकारने नोंद घ्यावी। कारण आज आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारचे शासनाचे नुकसान करायचे नाही, परंतु शासनाने देखील तेवढंच गांभीर्याने आमची दखल घेतली पाहिजे ही आमची प्रामाणिक त्या ठिकाणी भावना आहे। परंतु सरकार का दुर्लक्ष करत आहे याचा आम्ही जाब नजीकच्या काळामध्ये आंदोलनात जास्त व्यापक भूमिका घेऊन त्या ठिकाणी विचारू एवढंच निमित्त टाकळी ढोकेश्वर ठिकाणी मराठा वतीने टाकळी ढोकेश्वर इथे रस्ता रोको केल्या त्याबद्दल
आणि सर्व मराठ्यांचं अभिनंदन करतो. आणि एक 2 तास रस्ता रोको चाललेला असताना सर्व आलेले जय साहेब आले, पावले साहेब, नायब तहसीलदार, डेपुटी साहेब, भोईटे साहेब आले. त्यांचं सर्वांचं अभिनंदन केलं. त्यांना आम्ही निवेदन दिलं. आमच्या मागण्या ते बोलल्या मुख्यमंत्र्यांचं पाठवतो. त्यांनी हे केलं आम्ही थांबलो. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.